आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचा आज दुसरा दिवस. संपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घेणे कोणालाही शक्य नाही. जसं जसं आपण शोधत गेलो तसे तसे ते सापडतात. इथे बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान, लोकशाहीचा अधिकार, रक्ताचा एक थेंबही न सांडवता केलेली धम्मक्रांती व स्थापन केलेला रिपब्लिकन पक्ष समजून घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आज व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी इंजिनियर नारायण जाधव येळगावकर यांनी केले. हिंगोली येथे बौद्ध सांस्कृतिक मंडळाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. 18 जानेवारी रोजी गुरुवार द्वितीय पुष्प गुंफण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट LR साबळे हे होते. बाबासाहेब आंबेडकर समजून घेताना या विषयावर व्याख्याते नारायण जाधव यांनी काव्यओळी व व्याख्यानाच्या माध्यमातून तब्बल 1.5 तास बाबासाहेब समजून घेण्याचा प्रयत्न केला. पुढे बोलताना नारायण जाधव म्हणाले की बाबासाहेबांचे प्रत्येक लढे व चळवळ प्रेरणादायी आहे, परंतु बाबासाहेबांनी शेवटच्या काळात स्वतःचा देह झिजवून देशाला लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी मौल्यवान असे भारतीय संविधान दिले आहे. या संविधानामुळे देश एक संघ राहून प्रत्येक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. यामुळे आपला देश प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. परंतु दुसरीकडे मात्र संविधान नष्ट करण्याची भाषा बोलली जात आहे. तेव्हा आंबेडकरवाद्यांनी त्याचा प्रतिकार करणे गरजेचे आहे. तर दुसरीकडे बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्म दिला आहे त्याला आपल्यातीलच काही लोक विसरत चालले आहेत. अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, देव, धर्म याच जोखंडामध्ये अडकले जातात. विशेषतः युवा पिढी व शिकलेले व आर्थिक संपन्न झालेले लोक यांना अजूनही धम्म समजलेला नाही. त्यामुळे बौद्ध धर्माची वाटचाल धोक्यात येत असल्याचेही जाधव यांनी म्हणाले. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय भूमिकेबद्दल बोलताना जाधव म्हणाले की बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना दूरदृष्टी ठेवून केली होती. हा पक्ष भविष्यात देशातील मजबूत विपक्ष ठरेल अशी त्यांना अपेक्षा होती. परंतु येथील आजची आंबेडकरवादी राजकीय पक्षाची स्थिती पाहून फार वाईट वाटते. आता आंबेडकरवाद्यांनी राजकीय ऐक्य करून कोणत्याही एका नेत्यामागे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना जाधव म्हणाले की आज येथे विपक्ष मुक्त भारत अशी घोषणा भाजप करीत आहे. यामधून देशातील लोकशाही नष्ट करून येथे हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे वेळीच सर्वांनी ओळखावे असे आवाहन त्यांनी केले. आपल्या व्याख्यानात त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमध्ये लोक अशिक्षित व गरीब होते, परंतु चळवळ ही गतिमान व श्रीमंत होती. आता मात्र लोक धनवान व उच्चशिक्षित झाले आहेत आणि आंबेडकर चळवळ संपुष्टात येत असल्याचे मत व्यक्त करून त्यांनी बाबासाहेब आंबेडकर समजून घेताना लोकशाही व तसेच मौल्यवान धम्म आणि राजकीय मजबूतीकरण करण्याचे आवाहन केले. यावेळी संचलन प्रवीण रुईकर यांनी केले तर आभार इंजिनियर भीमराव कुर्डे यांनी मानले. कार्यक्रमाची सुरुवात त्रिशरण पंचशिलाने झाली तर शेवट राष्ट्रगीताने करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक डॉक्टर शत्रुघ्न जाधव, डॉक्टर सुखदेव बलखंडे, कैलास भुजंगळे, भीमराव तुरुकमाने, UP खंदारे, सुभाष भिसे, रमेश खंदारे, प्रकाश इंगोले, प्राचार्य डॉक्टर सचिन हटकर, डॉक्टर भगवान पुंडगे, बबन दांडेकर, गंगाधर पायकराव, बाबूराव काळे, प्रदीप इंगोले, भीमराव सरकटे, ॲडव्होकेट अनिल इंगळे, UH बलखंडे, अरुण दिपके, संदीप भुक्तर आदींनी बौद्ध सांस्कृतिक मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.